तासगाव तालुक्यातील गौरगाव येथील गौरगाव फाटी नजीक असणाऱ्या झाबरे वस्तीवरील तात्यासाहेब झाबरे यांच्या शेतात नवजात पुरुष जातीचं अर्भक असल्याचं त्याच्या नातेवाईकांना लक्षात आले। तात्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली, पण रुग्णवाहिका वेळेत न आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी अर्भकाला पोलीस गाडीतून रुग्णालयात दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली आहे। अर्भकाच्या नातेवाईकांना शोधणं हा पोलिसांच्या समोर मोठं आव्हान आहे। पुरुष जातीचं अर्भक असं कृत्य का केलं असेल असे अनेक तर्क वितर्क घटनास्थळी लावले जात आहेत। सोशल मीडियावर या कृतीचा निषेध व्यक्त केला जातोय। तात्यासाहेब झाबरे यांच्या घराशेजारील शेतात हत्तीग्रासमध्ये एक अर्भक रडत असल्याचं त्याचा नातू विराज याच्या सकाळी 11 वाजता लक्षात आलं। त्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली। तात्यासाहेब झाबरे यांनी पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश खराडे यांना ही माहिती दिली। घटनास्थळी माहिती मिळताच पोलीस दाखल झाले। सदर अर्भक जिवंत असल्याने रुग्णवाहिकेला संपर्क साधला, पण रुग्णवाहिका वेळेत न आल्याने पोलिसांनी तातडीने अर्भक पोलीस गाडीतूनच तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। पण पुढील उपचारासाठी हे अर्भक सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। सदर अर्भक हे काही वेळापूर्वीच टाकल्याचं प्रथमदर्शनीचा अंदाज आहे। अर्भकाच्या शरीरावर आणि डोळ्यात माती गेली होती। अर्भकाच्या शेजारी एक लहान खड्डा खणला होता। त्या खड्ड्यात ते पुरण्याचा हेतू असावा असा अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी गर्दी केली।